संसार सोडून द्या, कारण मला माहिती आहे तुम्हीच काय आम्ही सुद्धा संसारामध्येच अडकलेलो माणसं आहोत. बोलणं सोपं असतं हो संसार सोडा म्हणून, पण करण्याची वेळ ज्या वेळेस येतं त्यावेळेस कुणालाच ते जमत नाही. जमतं का? कोणीतरी सांगावं संसार सोडा, आपण लगेच गाठोडं उचलावं आणि पंढरीला निघून जावं. इतका संसार साधा आहे का की लगेच सोडला जाईल म्हणून? एका महिलेने आणि एका पुरुषाचं नेहमी भांडण व्हायचं, एकमेकांमध्ये वाद व्हायचा आणि ती महिला नेहमी धमकी द्यायची त्या माणसाला, तुम्ही जर मला माझी इच्छा पूर्ण केली नाही ना तर मी माहेरी निघून जाईल. मग आता हा बिचारा म्हणायचा, ही जर गेली तर दुसरी भेटणार नाही, त्याच्यापेक्षा हिलाच आवडून धरा. म्हणून तर तिला प्रत्येक वेळी समजवायचा आणि तिला ठेवून घ्यायचा, अगं जाऊ दे, राग करू नकोस, रुसवा करू नकोस. ही प्रत्येक वेळी भांडण झालं की मी माहेरी निघून जाईल, मी माहेरी निघून जाईल ही धमकी द्यायची. आता एक दिवस याला वाटलं नेहमी नेहमीचं मरण्यापेक्षा एकदाचं मेलेलं कधी परवडेल. आज याने म्हटलं ठीक आहे, तुला जायचं ना माहेरी, जा, काही हरकत नाही, मी तुला परमिशन देतो, तू चालली जा. हिने लगेच दणकन बॅग काढली, त्याच्यामध्ये कपडे भरायला सुरुवात केली की आता माहेरी जायचं. कपडे भरले आणि पतीकडे कान्या डोळ्याने म्हणते, बघा मी कपडे भरते बरं, मी खरंच चालली, यावेळेस थांबणार नाहीये. पतिदेव म्हणता, अगं जा तू, काही चिंता करू नको, भरपूर दिवसाची म्हणते माहेरी चालल्या जाईल, माहेरी चालल्या जाईल, आज तू जाच, तुला मी अडवत अजिबातच नाही. बॅग भरली, निघाली, हे बा मी खरंच जाते, थांब थांब, मी बस स्टँडवर नेऊन सोडवतो. त्यांनी बॅग घेतली, बस स्टँडवर गेले. बरं त्याचं सौभाग्य एवढं उदयाला आलेलं की हिच्या माहेरची एसटी लागलेलीच होती. ती एसटी पाहिली, चल तुझ्याच माहेरची आहे, चल पटकन बस याच्यामध्ये बस. बसवलं तिला, ती बसली, हा खिडकीजवळ उभा राहिला, हे पा मी यावेळेस खरंच चालली बरं, मी अजिबात थांबणार नाही, एका क्षणासाठी थांबत नाही आणि गेली की परत येणार सुद्धा नाही. तो म्हणाला काही हरकत नाही, तू जा, एक काम करतो मी तुला तिकीट काढून देतो. गेला आणि तिकीट काढलं, हे तिकीट घे, आता तर कन्फर्मेशन झालं ना, आता नक्की जा, आता तुला कुणी अडवणार नाही आहे. मग त्यावेळेस हिच्या मनाची जरा घालमेल व्हायला लागली. हे पा मी खरंच चालली बरं, पण ऐका, तो गॅसच्या ओट्यावरचा जो बाजूच्या कपाटातला जो डबा आहे ना त्याच्यामध्ये लाडू करून ठेवलेले आहेत हिवाळ्याचे, खात जा बरं, असे बारके वगैरे होऊ नका, जीवाला जरा जपत जा, रोज बाम वगैरे लावून झोपत जा, मुलगा येईल ना शाळेतून त्याचा अभ्यासक्रम घेत जा. आणि हो, उगाच काही बनवायचं जीवार आलं म्हणून उपाशी नका झोपत जाऊ. गावातच नणंदबाईचं घर आहे, फोन करून सांगा, डबा बोलवून घेत जा, काळजी घ्या स्वतःची. तो म्हणाला, तुला एवढीच माझी काळजी आहे तर जाते कशाला? ती म्हणाली, नको जाऊ का? नको जाऊ. लगेच उतरली बसच्या खाली, एका क्षणात. नाही जात. सांगण्याचा उद्देश हाच आहे, कितीही प्रयत्न केले तरी संसार सुटत नाही, पण तरी सुद्धा साधकाने या संसारामध्ये मात्र एकच करावं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. साधकाने एवढंच करावं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, नभे नभे करावा विठ्ठल जीव भाव. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास हा राममय व्हावा, विठ्ठलमय व्हावा, कृष्णमय व्हावा, हीच अपेक्षा धरत संसारामध्ये प्रत्येक पाऊल टाकावं. आणि या गोष्टीची प्रत्येक वेळी जाणीव असू द्यावी की आपल्यालाही कधीतरी मरायचं आहे, कधीतरी मृत्यू अटळ आहे, तो येणार आहे, तो आलिंगन देणार आहे. पण तेव्हापर्यंत मात्र एवढं माणसाने पूर्व तयारी करून ठेवावी, नामचिंतनाचा साठा एवढा जवळ असावा की मृत्यू आला जरी तरी त्याला आलिंगन देण्याची क्षमता आपल्याकडे असावी. आणि ज्या वेळेस ही क्षमता असेल त्या भक्ताला मग भीती राहत नाही, कारण तिथे स्वतः काय करतात भगवंत, माझा भक्त देखोनिया, यम काळ जाती सांडोनिया, परित्यासी मी विमानी बैसोनिया, आपण पैने तसे. मग मात्र कितीही मृत्यूने दार वाजवलं तरी आलिंगन द्यायला तो भक्त तयार असतो, कारण त्या ठिकाणी माझा भक्त देखून या, भगवंत त्या ठिकाणी असतो. आणि मग त्यासी मी विमानी बैसून या, आपण पै नेत असे, त्याला विश्वास असतो. येऊ द्यात मृत्यू आला जरी तरी माझा भगवंत मला विमानात बसून घेऊन जायला तयार आहे. विठ्ठल विठ्ठल हो, फक्त प्रत्येक जीवाने विसरायचं नाही. इथे आल्यानंतर
आपलं जे पूर्वसंचित आहे ना ते भोगून झाल्यानंतर आता संसार खूप झाला, सुखाचा झाला, आता तो भगवत चरणी आपल्याला समर्पित करायचा आहे. खरं तर नाथ महाराज जीवन जगताना कसं वागायचं याचा मतितार्थ एका पक्षाचं उदाहरण देऊन स्पष्ट करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. जीवन जगत असताना माणसानं निरपेक्ष जीवन जगावं, वासना रहित जीवन जगावं. निरपेक्ष जीवन, वासना रहित जीवन आणि समाधानकारक जीवन जर असेल ना तर खरंच माणसाचा मृत्यू सुद्धा सोहळ्या झाल्याशिवाय राहत नाही, सुखद झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला मरणाची भीती याच्याचमुळे वाटतं कारण आपण निरपेक्ष जीवन जगणारे नाही आहोत. आपल्याला स्वतःवर गॅरंटी आहे की भरपूर पापं झालेली आहेत, त्याच्यामुळे मरण कसं येईल, देवाच्या चरणारविंदावर जागा मिळेल की नाही याची यत्किंचित कल्पना सुद्धा आपल्याला नसते. आणि अशा या मायाजाळ्यामध्ये फसून जर आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयास केला तर अर्थातच ते परमपद आपल्याला मिळणार नाही. समाधानकारक असावं आपलं जीवन, प्रत्येक क्षणाला समाधानी असावं. बघा, समाधानाची व्याख्या आदरणीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज किती गोड सांगतात ते ऐका. ते म्हणतात, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे हो, या झोपडीत माझ्या हे पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या रे, दारास नाही दोऱ्या रे, या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोझा, या झोपडीत कसलीच चिंता नाही. किती समाधान आहे हो जीवनामध्ये, किती समाधान आहे. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या. एखाद्या श्रीमंताच्या घरी गेल्यानंतर मुलाच्या हातामध्ये पैसे द्यायच्या वेळेस जीव
डगमगतो किती रुपये द्यावे. श्रीमंताच्या घरी गेल्यानंतर 10ची नोट काढून मुलाच्या हातात देणं शोभा देणारं नाहीये. तिथे काहीतरी मोठी नोट द्यावी लागेल, मोठी रक्कम द्यावी लागेल. पण खरं सांगू का, झोपडीमधल्या बालकाच्या हातावर 5 रुपयांचा ठोकळा जरी ठेवला ना तरी त्या बालकाला एवढा आनंद होतो की नाचत नाचत मग जाऊन दुकानामधून बिस्किटचा पुडा तो घेऊन येतो. काही चिंता नसते. झोपडीमध्ये येतात तरी सुखे या आणि जातात तरी सुखे जा. इथे कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या. इतकी समाधानकारक अवस्था आहे तुकडोजी महाराजांची. आपल्या सर्वांना ते हाच उपदेश करतात की जीवन जगत असताना समाधान किती असावं या जीवनामध्ये. खरंच अपेक्षा रहित, वासना रहित जर जीवन असेल तर खरंच मृत्यू सुखाचा होईल हो. पण वासना आपली शेवटपर्यंत साथ सोडतच नाही. जीवनाची संध्या होते पण वासना मात्र सुटत नाही. या संसारावर असलेलं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही. आणि खरं सांगू का तुम्हाला, संसारामध्ये प्रेम करण्यात काही अर्थ नाहीये. आता भरपूर संत लोक सांगून गेलेत, भरपूर वक्ते सुद्धा या चिंतनावर गोड चिंतन करतात की संसारावर प्रेम करून काही फायदा नाहीये. पण आपलं मन इतकं मायाजालीमध्ये गुंतलेलं आहे आणि इतकं या संसाराला धरून बसलेलं आहे की जीवनाची संध्या होते, सगळं काही होतं, पण अजूनही परमार्थ राहिलाय, अजूनही भगवत चिंतन राहिलंय याची यत्किंचित जाणीव सुद्धा आपल्याला होत नाही. एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची होई जे. तेवी मृत्यूचेनी अवसरे एके, जे जीवा समोर येऊनी ठाके. ते होणे न मग कदा चुके, भलतया परी. यम यम वापी स्मरण भाव, त्यजंत्यन्ते कलेवरम. तम तमै वैती कोणतेय, सदा तद्भाव भावित. गीतेचं सुद्धा वचन आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेरा बोलो तेरा